श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13 श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले। द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रति कपट युक्तीने फसवपाती परी झाले व्यर्थची स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी त्यात एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला सेवे करा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवे करायस नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले तैपासून बाळाप्पासी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावा जी चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिधला चोळप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रति सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाकते आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला त्यासी परीन आले मानसी श्री चरण अंतरले चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिता ती कोणे एक अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावोनी दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ ते ऐकोनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानी नाशी जाहली सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्यासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे परी राणीस भियोनी तैसे न केले तयानी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून बाळाप्पा बोलेले त्यासी द्रवाशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन
हिशेब जपाचा घेतला बाळपाणी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जयजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गौडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु।